बारामती दौरे पर पहुंचे एनसीपी के युवा नेता जय पवार ने जनता दरबार में नागरिकों की समस्या सुनी। उन्होंने कहा कि बारामती करो का दादा पर जैसा प्रेम है उसी तरह वे भी जनता के लिए काम करने की कोशिश करेंगे। जय पवार ने स्वास्थ्य, शिक्षा और पानी की समस्याओं को प्राथमिकता बताते हुए जल्द समाधान का भरोसा दिलाया है। कानून व्यवस्था को लेकर उन्होंने पुलिस अधिकारियों से चर्चा कर आवश्यक निर्देश देने की बात भी कही है। साथ ही उन्होंने कहा कि 2019 में सुनेत्रा पवार बारामती विधानसभा चुनाव लड़ेगी और मुख्यमंत्री बनने की क्षमता रखती है। रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे। भरपूर तसे आपले सर्वच बारामतीकर इथं आलेत आणि वाटलं नव्हतं की खरंच एवढे लोक पहिल्याच दिवशी येतील, पण तेच दादांचं प्रेम सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही दिसतं आणि मी पण दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतो। तसे भरपूर समस्या आहेत, काय आरोग्याच्या असतील, काही शिक्षणाच्या असतील, मग नंतर पाण्याचे, लाईट्सचे, तसे भरपूर, आणि मग रस्त्यांचे पण काय अडचणी आहेत तसे भरपूर आहेत। मला ते कळालं, मी पण पोलीस अधिकाऱ्यांशी सारखं बोलत आलोय की दादा नसल्याने असं आपल्याला इथं काही होता कामा नये, सर्वांनी एकदम कायदेशीरपणाने वागायला पाहिजे। मला कळालं की काय आपलं पेट्रोल स्टेशन वरती पण काय युवक जाऊन गोंधळ नाहीतर काहीतरी दादागिरी करतायत, तर तसं मी पोलिसांना सांगितलं आणि वहिनींची पण माझा त्याचा संपर्क आहे आणि कायदेशीर सगळीकडे जसं दादा असताना सगळं व्यवस्थित होतं तसंच आमचा प्रयत्न चालू आहे। आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे। योगेंद्र पवारांनी असं वक्तव्य केलं की 2029 ची निवडणूक येत आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये ती निवडणूक असेल, मात्र बारामतीकर जो पवार कुटुंबातला घटक जो कर्तृत्व सिद्ध करून दाखवेल, बारामतीकर त्याला निवडून देतील। एकीकडे तुम्ही मानताय की पवार विरुद्ध पवार ही लढाई पाहायला मिळणार आहे, मात्र योगेंद्र पवारांचं हे वक्तव्य कुठेतरी 2029 त्यांच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही, पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं, आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। दादा, राज्यसभेची जागा खाली झालेली आहे, मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही। तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थदादा पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील, परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो। नाही, भावनिक तर मी पण आहे, जेव्हा लोक मला ते सांगतात मी पण इमोशनल होतो, पण कुठेतरी सर्वांसाठी आधार म्हणून जसं बारामतीकरांनी यावेळेस पूर्ण आपलं वहिनींना दादांना प्रेम दाखवलं, रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्याने वहिनी आणि दादा निवडून आले, तसंच माझी पण आशा आहे की तेवढंच प्रेम मी त्यांना सर्वांना तिथं द्यायला पाहिजे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, जिरायतपट्टी भागातला पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। खरं तर टँकरची सुविधा आता अनेक लोकांकडून, गावांकडून टँकर मागवण्यात आले। कशा पद्धतीने या पाण्याचं नियोजन केलं जाणार? मी 2 दिवसापूर्वीच सांगितलेलं जेव्हा मतमोजणी झाली की तिथं पाण्याचे विषय भरपूर आहेत, आणि तेव्हा आचारसंहिता चालू होती। आता आचारसंहिता संपली आहे, आम्ही आमच्या वतीने सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगणार आहे जिथं पण पाण्याची तातडीने गरज आहे तिथं टाक्या फिरवायचे। त्यातल्या त्यात जनई शिरसाईचं पण जे आहे त्याच्या संदर्भात पण कुठे पाणी लवकर पोहोचू शकतं, आम्ही तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना तसं सांगतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालाई शिरसाईला निधी देतो म्हणून सांगितलं होतं।